जय शिवराय, जय महाराष्ट्र। काल मुंबईतील चेंबूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचा एक भव्य आणि उत्साहपूर्ण विजय सोहळा पार पडला। महासंघाविरोधात करण्यात आलेल्या खोट्या आरोपांना आणि समाजात संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नांना माननीय न्यायालयाने पूर्णविराम दिला आहे। न्यायालयाने सर्व कागदपत्रे, पुरावे आणि महासंघाची अधिकृत भूमिका तपासून महासंघाची बाजू योग्य आणि कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले। हा अखिल भारतीय मराठा महासंघाचा एक मोठा ऐतिहासिक, कायदेशीर आणि नैतिक विजय आहे। या भव्य सोहळ्यास अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा जगताप, संयुक्त सरचिटणीस राजेश ज घाणेकर, अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या मुंबई अध्यक्ष डॉक्टर सौ. सुवर्णा योगेश पवार, मुंबई अध्यक्ष अविनाश राणे, मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र प्रतिनिधी ॲड. वीरेंद्र शशिकांत पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धोंडी जाधव आणि अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या मुंबई सरचिटणीस श्रीमती नम्रता भोसले उपस्थित होत्या। व्यासपीठावरील या सर्व मान्यवरांनी आणि उपस्थित जनसमुदायाने एकजुटीचा खंबीर संदेश दिला। सत्याचा नेहमीच विजय होतो, हाच विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला असून मराठा समाजाच्या हक्कासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ यापुढे अधिक ताकदीने आणि नव्या जोमाने कार्यरत राहणार, हाच निर्धार या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला। अखंड महाराष्ट्राचा विजय असो। जय जिजाऊ, जय शिवराय। ते राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी जी तळमळ मराठा समाजासाठी जे कार्य केलंय हे कार्य पूर्णत्वाला जाईल, कारण आपली स्वतःची जागा मुंबईत असणं फार मोठी गोष्ट आहे। कुठले पण प्रोग्राम घेताना आम्हाला खूप प्रॉब्लेम्स होतो आणि त्याच्या निमित्ताने आम्हाला ही मोठी जागा मिळणार आहे। त्यामुळे समाजाच्या कार्याला आता वेग येईल, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते। आणि ह्या सगळ्या न्यायालयीन लढाई आहे त्याच्यामध्ये शेवटी हा विजय सत्याचा झालेला आहे, कारण फार मोठे आमच्यामध्ये अडथळे आणण्यात आले या सर्व कामामध्ये, पण त्यातूनही आमची जी सगळी टीम होती महासंघाची त्यांनी खूप मोठं काम करून हे सगळे आम्हाला यश आता मिळालंय आणि त्यामुळे सगळे कार्यकर्ते आज खूप आनंदात आहेत, उत्साहात आहेत आणि मराठा समाजाचं कार्य वेगाने 500 वर्ष जुनी संस्था आहे, हे 125वे वर्ष आहे आणि या वर्षामध्ये आम्हाला नवीन वास्तूमध्ये जायचं होतं, त्यासाठी हा सर्व 88 वर्ष सुरू होता। परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप वगैरे करून पुन्हा चॅरिटी कमिशनर मध्ये असं बसवण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये फार मोठे घोटाळे वगैरे झाले। आम्ही देखील एक गोष्ट केली की हे सर्व गोष्टी आम्ही चॅरिटी कमिशनरकडे दिल्या। जे कागदपत्र होते सर्व आम्ही चॅरिटी कमिशनरकडे सादर केले आणि चॅरिटी कमिशनरला सांगितलं की ह्याच्यावरती जो निर्णय तुम्ही द्याल तो आम्हाला मान्य असेल। आश्चर्याची गोष्ट अशी होती की यांनी असे वेगवेगळे चुकीचे सर्व संदर्भ आणून दिले होते ज्याचा आमच्या केसशी काही संबंध नव्हता। आणि मग त्यावेळी न्यायालयाला लक्षात आलं की हे कारण नसताना पैसे कमवण्यासाठी किंवा आजकाल एक नवीन पॅड असते की कुठल्याही बिल्डरला रोखून धरलं की पैसे मिळतात, त्या पद्धतीचं हे कुठलं तरी षडयंत्र त्यांना वाटलं असेल। म्हणून ज्यावेळी त्यांनी आम्हाला आता जी परमिशन दिली ज्याच्यामध्ये एक्सटेन्शनची परमिशन होती, फक्त त्याच्यामध्ये काय विशेष काय नव्हतं, जे काम चालू आहे ते पुढे चालवण्यासाठी परमिशन होती, याच्यामध्ये फार मोठं काही गोष्ट नसते। परंतु मुख्यमंत्री दालनातनं, उपमुख्यमंत्री दालनातनं तिथे प्रशासनावरती दबाव आणून मराठा महासंघाची बिल्डिंग होणार नाही यासाठी यथोचित प्रयत्न मराठा समाजातील फार मोठमोठ्या नेत्यांनी केलेले आहेत आणि असं झाल्यामुळे मराठा समाजाची फार मोठी हानी झालेली आहे। जी वास्तू लवकरात लवकर उभी राहायला पाहिजे होती तिच्यामध्ये निर्णय झाले, परंतु आता पुन्हा चॅरिटी कमिशनरनी तशीच्या तशी परमिशन एक्सटेन्शन विदाऊट एनी रिमार्क्स ही दिलेली आहे आणि बिल्डरला देखील निर्देशित करण्यात आले की 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ही इमारत पूर्ण करून आम्हाला हस्तांतरित करायची आहे। धन्यवाद। अखिल भारतीय मराठा महासंघ
जी एक इमारत गिरगाव मध्ये होती, तिथे काम काही मंडळींनी आमच्याच लोकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि ती 2 वर्ष लढाई आम्ही चॅरिटी कमिशनर धर्मदाय आयुक्तांकडे लढून यशस्वीपणे आम्हाला ते परमिशन मिळालं 3 वर्षाचं. आणि त्याच्यासाठी आमच्या या बंधू चेंबूर मधल्या कार्यकर्त्यांनी आमचे मुंबईचे अध्यक्ष राणे साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. एक मेसेज जावं समाजाला की आता हे काम पूर्णतः सुरू होणार आहे आणि याच्यातल्या अडचणी करणारे हे लोक आता पडद्याच्या मागे गेलेले आहेत आणि आपण हे काम करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. त्याचा एक शुभारंभाचा दिवस असा या सगळ्या चेंबूरच्या आमच्या भगिनी, आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, मध्यवर्ती कार्यकारिणीचे इथे मुद्दाम आलेत आणि एक मेसेज जाईल तुमच्या माध्यमातून समाजाला की आता कुठच्याही प्रकारचं अडथळा न येता त्या कामाला सुरुवात होईल. लवकरच महासंघाची वास्तू गिरगावात उभी राहिली.